आता म्हणलं नवीन वर्ष सुरू झालंय तर नवीन वर्षाचा पहिलाच दिवस होता तर तो नवीन वर्षाची सुरुवात ही गोडानीच झाली पाहिजे, मला तरी असंच वाटतं. म्हणून म्हणलं चला छान असाच ना शेवायची खीर बनवूया आणि तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करूया. तर छान असं आता घरचं तूप घरीच तूप बनवलेलं असल्यामुळे त्याला काही माप नसतं. तुपाचा व्हिडिओ मी ह्या अगोदरी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे, जर बघितलं नसेल तर प्लीज जाऊन चेकआउट करा. छान असे तुपामध्ये ड्रायफ्रूट पहिले म्हणलं थोडेसे तळून घेते, जेणेकरून ते नंतर वरून टाकले की खायला खूप छान लागतात. दाताखाली वगैरे आल्याच्या नंतर ड्रायफ्रूट थोडेसे तुपामध्ये तळून घेतल्याच्या नंतर आहे ना त्याच तुपामध्ये ना थोडीशी शेवसुद्धा आहे ना फ्राय करून घ्यायची, जेणेकरून आहे ना वास वगैरे येत नाही आणि जेव्हा ती दुधामध्ये टाकली जाते तेव्हा अप्रतिम लागते. साधी सिंपल रेसिपी आहे, काही नाही. आणि शेवायची खीर सर्वच ताईंना येते तरी पण मी दाखवली आहे. आणि छान अशी शेवसुद्धा फ्राय झाली आहे तुपामध्ये. आणि म्हणलं चला आता दूध उकळत ठेवते आणि दूध उकळलं की वरून आपल्याला ड्रायफ्रूट आणि शेवाया वगैरे हे सर्व काही ॲड करायचे. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये थोडासा रवासुद्धा फ्राय करून टाकला ना तर रवा आणि शेवाया अप्रतिम लागते अशी सुद्धा खीर. एकदा ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. दुधाला छान उकळी आली, ड्रायफ्रूट टाकून घेतले आणि त्याच्यानंतर आपण ज्या फ्राय केलेल्या शेवया होत्या त्यासुद्धा वरून टाकून दिल्या. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करत जा. सजेशन असेल काही तर ते पण सांगत जा, कारण आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर ह्या म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये तरी कंप्लीट करायचेत. कारण मी माझ्या चॅनलवर व्यवस्थित काम न केल्यामुळे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायला माझा खूप जास्त टाईम गेला असं मला वाटलं. पण तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. छान छान कमेंट्स करत जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वरून मस्त अशी विलायचीची पावडर आणि साखर टाकली आहे. जास्त घरामध्ये गोड खाल्लं जात नाही त्यामुळे थोडीशी साखर टाकली आहे. घरामध्ये तिखट सर्वांनाच आवडतं आणि गोड आणि तिखट ह्याचं कॉम्बिनेशनच काहीतरी वेगळं आहे. म्हणलं चला आता तिखट म्हणलं कांदा भजी पण करूया, जेणेकरून कसं ताट कंप्लीट होईल, इनकम्प्लीट राहणार नाही. मस्त भाज्याचं पीठ भिजत घातलं होतं आणि छान असे भजेसुद्धा कांदा भजे इथं करून घेतले. आणि आहो घरी असले ना त्यांची अशी काहीतरी फरमाईश असतेच असते आणि त्यांना असं जेवण करायला ताटामध्ये सर्व काही व्यवस्थित असलं ना की खायलासुद्धा त्यांना छान वाटतं. नॉनव्हेज लवर तर ते आहेतच आहेत, पण त्यांना अशाही व्हेज जे आपले असतात ना भाज्या वगैरे त्याही खायला खूप जास्त छान वाटतात. म्हणून आज जेवणामध्ये मस्त अशी पनीरची भाजी बनवली आहे. पनीरच्या भाजीची रेसिपी मी ह्या अगोदरी आपल्या चॅनलवर शेअर केली आहे. मस्त अशी शेवायची खीर कमी गॅसवर ठेवली होती त्यामुळे आता मस्त अशी झाली आहे. पोळ्या केल्यात मस्त अशा, भजेसुद्धा रेडी आहेत आणि इथं आऊंसाठी ताटसुद्धा रेडी करून ठेवले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही नवीन वर्षाचं काय स्पेशल केलं हे पण सांगा. चला बाय, भेटूया.